नेहा आणि माही पुण्याच्या मैत्रिणी. नेहा लहान तर माही तिच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठी, पण बऱ्यापैकी मॅच्युअर. नेहा चटपटीत आणि माही धीरगंभीर, जरा लक्ष ठेवणारी. माही नोकरीच्या निमित्ताने नेहाकडे राहायला आलेली आहे. नक्की परत या आधीच्या भागामध्ये समजतं की माही इंटरव्ह्यू देण्याकरता नेहाच्या घरी आलेली होती आणि इंटरव्ह्यू देऊन ती परत पुण्याला जाते. तिला पुण्याच्या घरी लेटर मिळतं आणि मग ती परत नेहाची रूम शेअर करायला येते. आता त्या दोघी एकाच घरात पेइंग गेस्ट म्हणून राहत आहेत. सकाळ सकाळी चहा पीत नेहा खिडकीत बसलेली आहे आणि खाली बघून हात करते. माही लगेचच जागेवरनं उठून बघते ही कोणाला हात करते. ते तिला बघायचं असतं, पण ते तिला कोणीच दिसत नाही. मग माही तिला विचारते, काय चाललं आहे काय? नेहा, कुठे काय? कुणाला हात वगैरे करतेस? असंच. तुला काय करायचं आहे? ओये, तू उगीचंच वावत जाऊ नयेस म्हणून मी तुला विचारते. घ्या, म्हणजे मी नुसता हात दाखवला तर वाहवत गेले. तसं नाही गं. नाहीतर काय, किती कुचकट आहेस गं. कशाला तुला पाहिजे नसते प्रश्न? माही तिला समजावणीच्या सुरात म्हणते. नेहा, अगं चिल गं. माझं सिलेक्शन झालं आणि तर तुझी आई इतकी खुश झाली ना, म्हणाली चला आता मला नेहाची अजिबात काळजी नाही. हो, आई आहेच अशी कुचकट. आणि तू तिला वचन दिलं असशील, हो मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे नेहाला सांभाळीन. काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं ना? माही परत समजावण्याची सुरुवात म्हणते. काय चुकलं का तुझ्या आईचं? कुठल्याही आईला काळजी वाटतच असते. जाऊ दे माही. पण मला ना तुझा तो टॉप देशील का गं निळ्या रंगाचा? दे ना गं प्लीज. माही तिला विचारते, कशाला? नेहा चिडून म्हटले, तुझ्याकडून मागून तुला परत करायला. काय नाही यार म्हणे, कशाला? अगं म्हणजे टॉप मागून चाललेस कुठे? कुठेही जाईन, तुला काय? तू देणार आहेस का नाही ते फक्त बोल. देणार गं, नाही देऊन सांगते कोणाला, पण चाललेस तरी कुठे? बघ सुरू झाली तुझी, कुठे निघालीस, कोणाबरोबर? अशाने काम होत नाहीत गं माये. अगं मग विचारायचं नाही का? उद्या तुला जर कोणी विचारायला आला तर मी काय उत्तर देणार? चल, नाहीच जात कुठेच. बोर करतेस यार तू. लावलीस ना नाट, कुठे जातेस विचारून. आता माही नेहाला खुश करायला उत्साहाने म्हणते, चल मग जाऊया का आज काहीतरी खायला करूया. रविवार आहे, सुट्टीचा दिवस ना. काही नको, मूड ऑफ केलास तू माझा. मग माही तिला मुद्दाहून चिडावायला म्हणे, ए जाडे, आज मी तुझ्यावर उदार झाले, काय मागशील ते खायला करेन. जाडी कोणाला म्हणतेस गं? तू जाडी, तुझी आई जाडी. नाहीतरी तुझी आई जाडीच आहे. काकू किती जाड्या आहेत ना. झालं, आता माझी आई कुठून काढलीस मध्येच? मग तू कशाला मला जाडी म्हणतेस? माही आता लाडात येत. बरं बाई, तू अगदी ट्रिम आणि स्लिम आणि मीच जाडी. खुश? हां ठीक आहे. बोल, काय करू आज खायला? रविवार स्पेशल आहे. काही नको यार, बाहेर जाऊया ना आज रात्री. कशाला घरात बसतेस? मस्त बाहेर जाऊ शोमू मॉलमध्ये, खिडकी शॉपिंग करू, तिथेच जेवू, तिथेच आणि परत येऊ. माई म्हणते, चालेल का? नाहीच करत काहीतरी स्पेशल. नेहा म्हणते, चालेल काय, दौडेल. मीच सुचवलं ना तुला. चल मग जाऊया, चल पटापट तयार हो. दोघी बेडवरनं उठतात आणि बाहेर जायच्या तयारीला लागतात. थोडक्यात काय, आजचा रविवार सत्कारणी लागतो.